निवृत्तीनाथाचे चरणी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। आनंद कण सच्चित आनंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्याच्या नंतर, कान्हाचा जन्म झाल्याच्या नंतर जो काही आनंद झाला, जे काही सुख झालं, त्या सुखाचा वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय गोकुळामध्ये भगवान श्री कृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर, कान्हाचा जन्म झाल्याच्या नंतर जो काही आनंद झाला, जे काही सुख झालं, त्या सुखाचं वर्णन करतात। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। महाराज म्हणतात की गोकुळामध्ये एवढं सुख झालं की त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिलं नाही। मग एवढं काय सुख झालं बरं गोकुळामध्ये? काय सुख झालं गोकुळामध्ये की त्या गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही? तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, म्हणजे बाळकृष्ण, भगवान श्री बाळकृष्णांचा जन्म, भगवान कन्हैयाचा जन्म या नंद बाबाच्या घरी झाला म्हणून आनंदल्या नरनारी। आता बघा इथे दोघांनाही आनंद आहे, आनंदल्या नरनारी, नर आणि नारी, इथे दोघांनाही आनंद आहे। म्हणून याच आनंदाचं प्रगटीकरण म्हणून त्या गोकुळवासियांनी, गोकुळातील सर्व माणसांनी घराला गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले, कथा करायला लागले, गाणी गायला लागले, बधाई गीत गायला लागले। गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गाणे गायला लागले, कथा करायला लागले। पण जो कोणी या कन्हैयाला बघण्यासाठी यायचं, जो कोणी कान्हाला बघण्यासाठी यायचं, त्याचं मन स्वतःचं न राहता ते भगवंताचं होऊन जायचं। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। आता बघा, मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, लक्षपूर्वक ऐका, मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे जो माणसाला मोहित करतो, जो मनाचं संमोहन करतो, त्याचं नाव मोहन आहे। आणि कृष्ण शब्दाचा अर्थ असा आहे कर्षती, आकर्षती इति कृष्णा, जो माणसाला आकर्षित करतो त्याचं नाव कृष्ण आहे, जो मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन आहे। म्हणून जे कोणी कन्हैयाला बघण्यासाठी जायचं त्याचं मन त्या ठिकाणी भगवंतामध्ये अडकायचं, त्याचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताकडे अडकून जायचं। देव पहावया गेलो, बोला सर्वांनी बोला, देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, असे का? मग देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंद
आनंदल्या नरणारी, असा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. प्रसंग आपल्या या बेलू गावामध्ये आमराई मळ्यामध्ये गेल्या 13 वर्षापासून जो कीर्तन महोत्सव चालू आहे त्या निमित्ताने आहे. या काल्याच्या कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली, काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचेच दर्शन घडले. असे असणारे आपल्या या सप्ताहाचे सर्वच आयोजक मंडळी, सर्वच नियोजक, त्यामध्ये आपले समाधान भाऊतुपे असतील, सर्वच असतील, मौली महाराज असतील, महेश महाराज असतील, आमराईतील सर्वच महाराज मंडळी असतील, सर्वच गावकरी असतील, सर्वच आयोजकांच्या आग्रहाने ही सेवा माझ्याकडे आली. त्यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनाला साथ करण्यासाठी उपस्थित म्हणजे ज्यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी पात्रता नाही असे आमचे, ज्यांच्यावरती खरोखर सरस्वती मातेची कृपा झालेली आहे असे आमचे सदानंदजी महाराज कडोळे गुरुजी, गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार व्यस्तता असते त्यांच्या मागे, पण तरी सुद्धा असते. या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्याही चरणी दंडवत करते. त्याचप्रमाणे आमचे वारकरी सांप्रदायिक चालींचा साठा ज्यांच्याकडे आहे असं म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आमचे कुंदनजी महाराज बोरसे, तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंगाची साथ करणारे आमच्या तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलातील आमचे आदर्श विद्यार्थी ओमकार दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आयुष्यभराची साथ ज्यांची आहेच, पण कीर्तनाची साथ आज ज्यांची मला मिळत आहे असे माझे पती परमेश्वर मृदंग अलंकार मृदंग मणी विखरजी महाराज बेलूकर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे असे आमचे पंढरी बाबा साने बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझे वडील, ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी उभी आहे, रामायणाचार्य कैलासजी महाराज तांबे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गोंद्याचे रमेश भाऊ नाठे, तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, हे सर्वच तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलातील सर्व विद्यार्थी आणि आमच्या सर्वच भगिनी, बघा ना किती सुंदर दिसत आहे. सगळ्या आमराई मळ्यातील विद्यार्थिनी आहेत, आपल्या मुली आहेत, त्यात जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. इथपर्यंतच नाही बघायचं आपल्याला, त्यांना एक काळ असा आला पाहिजे आपल्या या सप्ताहामध्ये प्रत्येकीचं एक एक कीर्तन इथं झालं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विण्यावाले बाबा, बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आमचे साऊंड सिस्टीमवाले नंदभाऊ, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. त्याचप्रमाणे आमचे निखिल दादा धोंडगे, मराठी कीर्तन सेवा यूट्यूब चॅनलचे मालक, तेही या ठिकाणी रोज येतात. त्याचप्रमाणे आमचे ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं सुंदर डेकोरेशन ज्यांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. जमलेले सर्वच भाविक भक्त सर्वांच्या चरणी दंडवत करते. बघा, महाभारत ग्रंथाचे लेखक, महाभारत ग्रंथाचे लेखक रिद्धी सिद्धी ज्यांच्या भार्या आहेत, शुभ आणि लाभ ज्यांचे पुत्र आहेत, शुभ आणि लाभ ज्यांचे पुत्र आहेत, असे श्री गणपती बाप्पा, या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल बघा, अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. वारकरी संप्रदायातील कोणताही सप्ताह म्हटला, कोणताही कीर्तन महोत्सव म्हटला की त्या कीर्तन महोत्सवाची, कीर्तन उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. बघा, मंदिराच्या सर्व बाजूंचं वर्णन वेगळं असतं, मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान दिलेलं आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान दिलेलं आहे, काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान दिलेलं आहे. मला सांगा, मंदिराचं काम पूर्ण झालं असं आपण केव्हा म्हणतो? केव्हा म्हणतो?
कलशारोहण झाल्यावर कळस बसल्यावरती, म्हणजे कळस बसला की मंदिराचं काम पूर्ण झालं असं आपण म्हणतो. मंदिराच्या कामा कलशू, म्हणजे कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता झाली, सप्ताहाचा समारोप झाला. पण काही काही महाराज म्हणतात, काही काही माणसं म्हणतात की सप्ताहाची समाप्ती झाली, सप्ताहाची समाप्ती झाली. पण समाप्ती या शब्दाचा अर्थ काय? समाप्ती म्हणजे ती गोष्ट पुन्हा कधी होणेच नाही, ती गोष्ट पुन्हा परत कधीच नाही. मग समाधान भाऊ पुढच्या वर्षी आपल्याला सप्ताह करायचं नाही का? करायचं आहे. म्हणून समाप्ती हा शब्द या ठिकाणी लागू पडत नाही. इथे सांगता किंवा समारोप हाच शब्द या ठिकाणी वापरला जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मावशी मला सांगा, नदीचं वाहनं कुठपर्यंत आहे? एखादी नदी आहे ती वाहते, ती कुठपर्यंत वाहते? ती जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. नदी जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं वाहन आहे. समुद्र मापम प्रवशंती अद्वत, किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमीन अवघ्या झाल्यावर मी एकमय. मी एकमय अवघ्या झाल्यावर मी एकमय, एकमय अवघ्या झाल्यावर किंवा एकमय, म्हणजे नदीने समुद्राला जाऊन मिळणं यामध्ये तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे, तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, इतर दिवशीचं कीर्तन वेगळं, रोज जे कीर्तन होतं ते कीर्तन वेगळं आणि काल्याचं कीर्तन वेगळं. रोजच्या कीर्तनामध्ये महाराज कोणत्याही विषयाला धरून कितीही वेळ बोलू शकतो, कोणत्याही विषयावरती अवलंबून बोलू शकतो, परंतु आजच्या कीर्तनामध्ये काही मर्यादा आहेत. आजच्या कीर्तनकाराला काही आचारसंहिता आहे आजच्या कीर्तनकाराची, की आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचाच उच्चार आपल्याला चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आचार करायचा, आपल्याकडे मौन नाही ना, आचार करायचा नाही, फक्त उच्चार करायचा आहे. आचार प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार हा भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा करायचा. कारण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे उच्चारणीय आहे आणि रामाचं चरित्र आचरणीय आहे. बघा, भगवान श्रीकृष्णासारखं राहणं वागणं आपल्याला शक्य नाही, पण प्रभू श्री रामचंद्रांसारखं राहणं वागणं आपल्याला शक्य आहे. पण भगवान श्रीकृष्णासारखं राहणं वागणं आपल्याला शक्यच नाही. किती पत्न्या होत्या बरं भगवान श्रीकृष्णाला? किती होत्या? 16,100. कोणत्या कोणत्या? तर सांगते, काळजी करू नका.
बघा, नरकासूर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस प्रत्येक राजाबरोबर युद्ध करायचा. आणि ज्या राजाबरोबर युद्ध केलं त्या राजा हरला की त्या राजाच्या राज्यामध्ये जेवढ्या काही कन्या होत्या सगळ्या कन्यांना, सगळ्या कुमारिकांना तो आपल्या राज्यामध्ये घेऊन यायचा. असं 16,100 कन्या त्याच्या राज्यामध्ये त्याने आणल्या होत्या. या झाल्या 16,100 कन्या त्या राजाने, त्या नरकासुराने त्याच्या राज्यामध्ये घेऊन गेला. आणि ही बातमी भगवान श्रीकृष्णाला समजली की हा असा नरकासूर नावाचा राक्षस आहे आणि तो सगळ्या कन्यांना घेऊन जातो. मग नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने वध केला. नरकासूर कुमारी घनश्याम, नरकासुराचा भगवंताने वध केला. आणि मग त्या सगळ्या कुमारिका, सगळ्या मुली म्हणायला लागल्या, देवा आता नरकासुराला तुम्ही मारून टाकलं, आम्हाला तो सांभाळत होता पण तुम्ही त्याला मारून टाकलं, आता आमचा सांभाळ कोण करणार, आम्हाला कोण सांभाळणार. मग त्यावेळेस त्या सगळ्या मुली, त्या सगळ्या कन्या म्हणल्या, सगळ्या कुमारिका म्हणाल्या, देवा आता तुम्हीच आमचा स्वीकार करा. मग त्यावेळेस त्या 16,100 कन्यांचा प्रभू श्री या कृष्णांनी त्या सगळ्या कन्यांचा स्वीकार केला. आणि मग त्या प्रत्येकीला वेगळा वेगळा महल बांधून दिला. त्या झाल्या 16,100 कन्या, म्हणजे 16,100 भगवान श्रीकृष्णाच्या त्या पत्न्या. आणि मुख्य 8 पत्न्या आहे. मुख्य 8 पत्न्या आहे. कोणत्या कोणत्या? कालिंदी, जांबुवंती, भद्रा, मित्रविंदा, लक्ष्मणा, सत्या, सत्यभामा आणि रुक्मिणी, अशा या 8 पत्न्या. आणि अगोदरच्या 16,108 पत्न्या, अशा सगळ्या 16,108, अगोदरच्या 16,100 आणि नंतरच्या 8 पत्न्या, अशा सगळ्या 16,108 या भगवान श्रीकृष्णाला पत्न्या आहेत. आपल्याला एकच नीट जगू देत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्णांना होत्या. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण खुश होते, सुखी होते. महाराज म्हणतात की भगवंताने 12 गाव अग्नी गिळला, आपल्याला अगरबत्तीचा चटका लागला तरी 4 दिवस त्याच्याकडे बघत बसतो आपण. म्हणून भगवंताची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही, आपल्याच्याने ते होणारच नाही. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा, भगवंताच्या चरित्राचा सप्रेम उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्या अगोदर काला म्हणजे काय आपण बघून नंतर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा उच्चार करू. विठ्ठल 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 बघा, काला 3 देहाचा होतो. 3 देहाचा काला होतो. स्थूल देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि सूक्ष्म देहाचा काला वेगळा. असं 3 देहाचा काला होतो. 3 पद्धतीचा काला होतो. पहिला काला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला दही भाताचा खिचडी काला आणि तिसरा काला तुका म्हणे कालान कोठे अभेद देखील, अभेदाचा काला. म्हणजे अभेदाचा काला, दही भाताचा खिचडी काला आणि हरिनामाचा खिचडी काला, असा 3 पद्धतीचा काला होतो. 3 प्रकारचा काला होतो. 3 देहाचा काला होतो. आता जरा लक्षपूर्वक ऐका. बघा, काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला, काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला तर मध्ये आचा लोप होतो. म्हणजे का अधिक आ अधिक ला, काला. काय? का आला, जन्माला का आला, जन्माला का आला, कुठून आला, कधी आला, कुठे राहणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला का आला या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. येऊन काय करायचं याचा विचार करणं म्हणजे काला. आणि शेवटी आपल्याला जायचं कुठे आहे याचा विचार करणं म्हणजे काला. काल्याला तुम्ही काही सामान्य समजू नका. काल्याला अजिबात सामान्य समजू नका. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? सर्वांनी मोठ्याने बोला. काय म्हणतात? दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? बघा, दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता यामध्ये दही कोणतं आणि लाही कोणती? दही कोणतं आणि लाही कोणती? तर प्रेमाचं दही, नामाचं दही आणि प्रेमाची लाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही ही एकत्र झाली की त्या दिवशी काला. मग आता मला सांगा, नाम मुखाला येतं का हो? भगवंताचं नाव मुखाला येतं का? राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे? कसं आहे म्हणा बरं एकदा. राम, राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे?
सोपं आहे बघा. राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे बंद करायची गरज नाही, दात बाहेर काढायची, जीभ बाहेर काढायची गरज नाही, दात दाखवायची गरज नाही. म्हणजे राम म्हणणं सोपं आहे, पण लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, राम म्हणणं सोपं आहे, परंतु राम मुखाला येण्यासारखं अवघड या जगामध्ये काही नाही. राम मुखाला येण्यासारखं या जगात अवघड काहीच नाही. संपूर्ण जगात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठावे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. म्हणजे ते भगवंताचं नाम मुखाला येण्यासारखं अख्ख्या जगात अवघड काही नाही. बघा, आपण जर पूर्वीची काही जर म्हातारी माणसं बघितली तर 60-70 वर्षाच्या अगोदरचा काळ, त्यावेळेस जर दोन माणसं जर एकमेकांना भेटली तर ते एकमेकांना राम राम करायचे. काय करायचे? राम राम घालायचे. बाबा बरोबर ना? एकमेकांना ते राम राम घालायचे. राम राम भिका पाटील, भिका पाटील म्हणतो राम राम, राम राम दगडू पाटील, म्हणजे असं एकमेकांना राम राम घालायचे. तर काही काही म्हातारी माणसं जर जास्त वेळ मांडी घालून बसलेली असले, म्हणजे अजूनही आहे असे काही काही, जास्त वेळ जर मांडी घालून बसले आणि त्यांना जर उठायचं असलं तर त्यांना उठता येत नाही. मग एक हात एका गुडघ्यावरती, एक हात जमिनीवरती, आणि मग अरे राम असं म्हणून ते उठतात. त्यांच्या सहजासहजी त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येऊन जातं. पण काही काही महाभाग असे असतात, की काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्या नावाला भगवंताचं, त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही. असेही काही काही असतात. उठता येत नसलं तरी सुद्धा राम म्हणतच नाही. आगा आगा आगा, लई पाय दुखत्या, आया आया आया, पण नाव काय घेती नाही. असे काही काही महाभाग असतात. एक संत कहते हैं, लक्षपूर्वक ऐका, एक संत कहते हैं, आराम की तलब है तो बस एक काम कर, आराम की तलब है तो बस एक काम कर, आ राम की शरण में है बस राम राम कर. म्हणजे ज्यावेळेस भगवंताला आपण शरण जाऊ त्यावेळेस आपोआप आपल्या मुखाला भगवंताचं नाव येईल. म्हणून भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे, कारण भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. भगवंताचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, म्हणून ते नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावा लागे, कावा लागे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. खरंच आज आपलं भाग्य आहे बरं का गुरुजी आज आले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे भगवंताचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे. अमृत म्हणजे वरल्या आळीचे अमृत नाही, अमृत म्हणजे जे देवलोक अमृत प्राशन करतात त्या अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे. भगवंताचं नाव गोड आहे पण घ्यावं वाटत नाही, आणि दारू कडू आहे पण सोडावा वाटत खुशाल नाही म्हणतात. बघा, एका जणाची बायको त्याला रोज म्हणायची, अहो दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते एक दिवस इतकं वैतागलं की त्याने बुचनभर बायकोलाच दारू पाजली. त्याने बायकोला दारू पाजली, तिने फुर केलं. ती म्हणते, अहो किती कडू आहे ही दारू, हा किती कडू आहे. तो म्हणला, आता कळलं ना हे दुःख मी कसं सहन करत असेल. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे
पण सोडावा वाटत अजून मी नाहीच म्हणताय. आणि हरिनाम गोड आहे पण घ्यावा वाटत. असो, काहीतरी क्षणाचं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, काहीतरी क्षणाचं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. म्हणून या आयुष्यात, या जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. आणि भगवंताचं नाव मुखाला आल्याच्या नंतर त्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण प्रेमाशिवाय या जगामध्ये काहीच नाही, प्रेमाशिवाय या जगात काहीच नाही. आपण जर एखाद्यावर प्रेम केलं तरच समोरचा आपल्यावर प्रेम करतो. आणि प्रेम जर करायचंच असेल तर बिनधास्त करा, प्रेम करू नका असं मी म्हणतच नाही. प्रेम बिनधास्त करा, पण भगवंतावरती प्रेम करा. भगवंतावरती माणसाला प्रेम करता आलं पाहिजे. लोकांवरती कोणीही करल, या शरीरावरती कोणीही प्रेम करेल, पण भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो यारो, कुछ वक्त ऐसा निकालो यारो, प्यार करो भगवान से. भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. माणसाच्या शरीरावर, माणसावर कोणीही प्रेम करल. कारण आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे हा आपल्याला भजनासाठीच दिलेला आहे, भगवंतासाठीच दिलेला आहे. भगवंतानेच आपल्याला दिलेला. देवे दिला देह भजना गोमाता, 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 गोमाता गोमाता, देवे दिला देह भजना 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 गोमाता. झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह गोमाता, गोमाता गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बाधिकेचा. भगवंतानी आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे, हा जो नरदेह दिलेला आहे, हा भगवंताचं भजन करण्याकरताच दिला. परंतु आपलं अख्खं आयुष्य जातं, आपण खाली बसतो, टेकतो, तरी सुद्धा ते भगवंताचं भजन आपल्या मुखाला येत नाही, भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखाला येत नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, जर या जीवनामध्ये येऊन, मनुष्य देहामध्ये जर येऊन तो भगवंताचं भजन केलं नाही तर तू तुझं हे अनमोल जीवन असंच वाया घालवलं, तू तुझं जीवन असंच वाया घालवलं. मी सांगत नाही, तुकडोजी महाराज सांगतात. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया. क्या किया, क्या किया, क्या किया
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की त्या भगवंताचं भजन जर आपण केलं नाही आणि भगवंताचं भजन एखादा माणूस जर करत असेल आणि समोरचा जर त्याच्याकडे बघून तोंड वाकडं करत असेल तर तू जीवनामध्ये येऊन काहीही केलं नाही, तुझा हा नरदेह असाच वाया गेला। कारण भगवंताचं भजनासाठी हा देह मिळालेला आहे, म्हणून आपण भगवंताचं भजन केलंच पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे, भगवंतावरती प्रेमही केलं पाहिजे। कारण तो भगवंत लगेच आपल्याला भेटणार नाही, तो भगवंत लगेच आपल्याकडे येणार नाही, पण तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याकडेही आपल्याला सांगता येत नाही। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा। तो भगवंत कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल आपल्याला कळणार सुद्धा नाही, तो भगवंत येईल आणि दर्शन सुद्धा करून देऊन जाईल, परंतु कधी त्याचं जर नामस्मरण केलं, त्याच्या नामाचं जर चिंतन केलं तर, भगवंतावरती प्रेम केलं तर, म्हणून भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे आणि भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, भगवंताच्या नावामध्ये आपलं प्रेम निर्माण झालं पाहिजे। आणि ज्या दिवशी भगवंताचं नाव मुखाला येईल त्यामध्ये प्रेम निर्माण होईल, त्या दिवशी खरा काला होईल आणि तोच काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। कमीत कमी वेळेमध्ये जेवढं गोकुळ तुमच्या समोर उभं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते। तुम्ही फक्त मुखाने टाळीन हाताने भजन करा, बरोबर ना? मग हाताने टाळी आणि मुखाने भजन करा, विठ्ठल विठ्ठल